नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे फिजिकल जिओग्राफी, भारताचा प्राकृतिक भूगोल. ओके, तर 121 करोड जवळपास लोकसंख्या असलेला आपला देश आणि नियर अबाउट 32,87,263 किलोमीटर 263 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असलेला आपला हा देश. जी फिजिकल जिओग्राफी फारच विविधतेने नटलेली आहे, तर ती आता आपण बघूया. तर सुरुवातीला आपण बघूया विविध पर्वत रांगा किंवा टेकड्या. तर सगळ्यात पहिले आपण बघू या जम्मू काश्मीरमध्ये कोणकोणत्या पर्वतरांगा येतात. तर सगळ्यात वरच्या बाजूने इथे जो आपण अक्साई चीनचा भाग संबोधतो, तर याला आपण म्हणूया कुनलुन. ठीक आहे, तर या कुनलुन. ओके, त्याच्यानंतर कुनलुनच्या वर या बाजूने ज्या ठिकाणी हा POKचा जो भाग येतो आणि त्यानंतर ही रांग अशी खाली दक्षिणेकडे येते. तर या ठिकाणी आपलं K2 हे उंच पर्वत शिखर भारतातलं सगळ्यात, हे सुद्धा इथेच आहे. तर अशी ही काराकोरम रांग, काराकोरम. ओके, काराकोरम. त्यानंतर काराकोरमच्या खाली या बाजूने लडाख जिल्ह्यामध्ये इथे एक रांग येतो, तिचं नाव लडाख आहे. ठीक आहे, दिस इज लडाख. त्यानंतर लडाखच्या खालच्या साईडने एक पर्वतरांग जाते, तिला म्हणतात झास्कर. तर लडाखच्या खाली हे आहे झास्कर. त्यानंतर झास्करच्या खालच्या बाजूने या साईडला दक्षिणेला एक लांब पर्वतरांग जाते, तिला पीर पंजाल असे सुद्धा म्हणतात. ही सुद्धा जम्मू काश्मीर मध्ये आहे. दिस इज पीर पंजाल. त्यानंतर पीर पंजालच्या खाली ढोलाधार म्हणून एक पर्वतरांग येते आणि त्या ढोलाधार नंतर खालच्या बाजूने या बाजूने एक कमी उंचीच्या हिमालयाच्या रांगा, याला आपण शिवालिक टेकड्या असं सुद्धा म्हणतो. या शिवालिक टेकड्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी, त्यानंतर उत्तराखंड या ठिकाणी पण पसरलेल्या आहे. तर हा हिमालयाचा शिवालिक टेकड्या किंवा सगळ्यात कमी उंचीच्या टेकड्या यांचा प्रदेश सुद्धा येतो, त्यांना आपण शिवालिक टेकड्या म्हणतो. शिवालिक. तर हिमालयाला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. कमी उंचीच्या टेकड्या त्यांना शिवालिक टेकड्या, त्यानंतर हा मध्य हिमालय आणि त्यानंतर सगळ्यात वरचा जो येतो तो बृहद हिमालय. तर या ठिकाणी शिवालिक जो टेकड्यांचा पार्ट आहे हा पहिला पार्ट येतो आणि त्यानंतर या मधातल्या काही रांगा ज्या आहेत त्या मध्य हिमालय आणि त्यानंतर सगळ्यात वरच्या ज्या आहेत त्या काराकोरम, कुनलुन या ज्या आहेत त्या ती उच्च हिमालय जो आहे बृहद हिमालय त्यामध्ये येतात. आज सगळ्यात जास्त पर्वत शिखर जे आहेत उंच, आपले K2 असो, हिमालय, माउंट एव्हरेस्ट असो, तर हे सगळे जे अन्नपूर्णा वगैरे हे सहसा उंच पर्वतरांगा ज्या आहेत बृहद हिमालयामध्ये येतात. आणि मध्य हिमालयामध्ये किंवा शिवालिक मध्ये जे आपण थंड हवेची ठिकाणे म्हणतो, ही सहसा मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या यांच्या दरम्यान येतात. त्यानंतर ह्या महत्त्वाच्या हिमालयातल्या पर्वतरांगा आहेत. त्यानंतर आपण येऊया राजस्थानकडे. राजस्थानमध्ये आपल्याला माहित आहे की सर्वात जुना असा वली पर्वत म्हणजे अरवली पर्वत, त्याच्यातील सर्वात उंच पर्वत शिखर गुरु शिखर किंवा थंड हवेचं ठिकाण जे आहे ते आहे माउंट अबू. तर हा असा सर्वात जुना अरवली पर्वत. ओके, तर याला आपण नाव देऊया अरवली पर्वत. हा राजस्थान मध्ये येतो. या बाजूच्या खालच्या बाजूच्या भागाला मेवार असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर राजस्थान नंतर आपण बघूया मध्य प्रदेश मध्ये कोणत्या पर्वतरांगा. बघा इथे UP मध्ये आणि बिहार मध्ये विशेषतः पर्वतरांगा नाही आहेत, कारण की हा मैदानी प्रदेशचा गंगेचे सुपीक मैदानी प्रदेश जो आहे तो हा UP आणि बिहार मध्ये येतो, त्यामुळे इथे पर्वतरांगा नाही आहेत. त्यानंतर आपण येऊया
विंध्य पर्वतांमध्ये. ठीक आहे, तर विंध्य पर्वत जो आहे तो मध्य प्रदेशच्या मधल्या बाजूने येतो, हा असा विंध्य पर्वत. आणि साधारणतः पूर्वेकडील सीमेपर्यंत हा विंध्य पर्वत पसरलेला आहे, विंध्य पर्वत. त्यानंतर विंध्य पर्वताच्या खाली या बाजूने महाराष्ट्राच्या सुरुवातीला इथे एक सातपुडा पर्वताची रांग आहे. तर ही सुद्धा महाराष्ट्रातून जाऊन अशी महाराष्ट्राच्या बाहेर निघते. तर ही सातपुडा पर्वताची रांग. आणि आपल्याला माहित आहे की सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत यांच्या मधात नर्मदा नदी वाहते. त्यानंतर सातपुडा पर्वतांना लागूनच या साईडने खालच्या बाजूने अमरावती जिल्ह्याच्या थोडस वर इथे एक गाविलगड पर्वतांची रांग आहे. ओके, चिखलदरा वगैरेचा जो भाग येतो. आणि या दोघांच्या मधात महादेव पर्वत रांग आहे. महादेव, शंभू महादेव या तिकडे आहेत मराठवाड्याच्या साईडने, या फक्त महादेव रांग आहेत. ओके, त्यानंतर आपण बघूया खालच्या साईडने. तर या बाजूने चांदोर टेकड्या, चांदोर टेकड्या म्हणून प्रसिद्ध असा एरिया आहे चांदोर टेकड्या. त्यानंतर त्याच्या पूर्वेला जर गेले तर या बाजूने अजिंठा पर्वत, ज्याला आपण अजंता इंग्लिश मध्ये म्हटलं जातं, तर हा अजंता पर्वत किंवा अजिंठाचा जो भाग आहे तो या बाजूने येतो. औरंगाबादचा एरिया, नगरचा काही एरिया. त्यानंतर या बाजूने भारताच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री नावाची एक लांबच लांब पर्वत रांग आहे. तर ही साधारणतः कन्याकुमारी पर्यंत पोहोचलेली आहे. तर ती आपण दाखवूया या ठिकाणी. तर ही सह्याद्री, जिचा उतार जो आहे तो पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्राकडे अतिशय तीव्र आहे, त्या मानाने तो पूर्वेकडे कमी आहे. ओके, तर ही कंटिन्यू अशी पर्वतरांग, तिला सह्याद्री असं म्हणतात किंवा पश्चिम घाट असे सुद्धा म्हणतात. ओके, तर याला आपण नाव देऊन देऊ. दिस इज वेस्टर्न घाट. ओके, तर वेस्टर्न घाट. त्यानंतर वेस्टर्न घाट नंतर याला आपण नाव द्यायचं इथे राहिलो, तर याचं नाव आहे विंध्य. विंध्य. त्यानंतर हा जो येतो हा आहे सातपुडा. सातपुडा पचमढी जे थंड हवेचं ठिकाण आहे मध्य प्रदेशातलं, ते सातपुडा मध्ये आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर यांच्या मधातला हा जो येतो हा आहे गाविलगड. आणि त्यानंतर गाविलगडच्या आणि सातपुड्याच्या मधात जो येतो तो आहे महादेव पर्वत रांगा. महादेव. ओके, त्यानंतर आपण बघितला अजिंठा पर्वत औरंगाबाद मध्ये जो येतो, ज्यामध्ये अजिंठा पर्वताच्या अजिंठा वेरूळच्या लेण्या येतात. तर हा जो आहे हा अजिंठा पर्वत, इथे आपण नाव देऊया याला अजिंठा. ओके, त्यानंतर अजिंठाच्या खालच्या बाजूने हरिश्चंद्र आणि बालाघाट या पर्वतरांगा आहे. त्या या महाराष्ट्रातून अशा आंध्र प्रदेश आणि कर्नाटककडे गेलेल्या एकमेकांना पॅरलल असलेली ही हरिश्चंद्र रांग, आणि त्यानंतर याच्यावर हरिश्चंद्र आणि ही एक बालाघाट रांग. ओके, तर हा पश्चिम घाटातून निघालेल्या पर्वतरांगा आहेत या. तर याच्यातली खालची जी आहे तिचं नाव हरिश्चंद्र. ओके, हरिश्चंद्र. ओके, त्यानंतर बालाघाट. त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाटच्या खाली आपण दक्षिणेला गेल्यावर आपल्याला टेकड्या लागतात. टेकड्या पर्वतरांगांपेक्षा वेगळ्या असतात. टेकड्या हा जमिनीमध्ये एकमेकांना लिंक नसून त्या स्वतंत्र अशा आपली आयडेंटिटी जपतात. तर या विविध टेकड्या सुद्धा आपल्याला बघायच्या. तर बघा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे दोन घाट आहेत. पश्चिम घाट जो आहे तो कंटिन्यू आहे, पण पूर्व घाट जो आहे त्या मानाने तेवढा कंटिन्यू नाही, तेवढा तीव्र उत्तराचा सुद्धा नाही. तसा हा पश्चिम घाट तिथे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर ओरिसा पर्यंत हा पसरलेला आहे आणि तेवढा उंच नाही आहे, कंटिन्यू नाही आहे. तर यामध्ये काही टेकड्या सुद्धा आहेत, ते आपण आपल्याला बघायचं आहे.
तर साधारणतः पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे एकमेकांना निलगिरी पर्वतामध्ये मिळतात. तर आपण हा निलगिरी पर्वत किंवा निलगिरी हिल्स ज्याच्यामध्ये उटी हे थंड हवेचं ठिकाण येतं, तर हा निलगिरी, तर हा जो निलगिरी पर्वतांचा, निलगिरी टेकड्यांचा एरिया, निलगिरी, ओके. याच्यावर निळ्या रंगाची फुले उगवतात, त्यामुळे याला निलगिरी असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर निलगिरीच्या खाली येते अन्नामला. ओके. तर ही या टेकड्यांना अन्नामला असे म्हणतात आणि अन्नामलाच्या खाली येतात कार्डमम हिल. त्यांना आपण नाव देऊन देऊ इथे. तसेच अन्नामला, ओके. आणि अन्नामलाच्या खाली येतो कार्डमम. ओके. अन्नामला आणि कार्डमम हे दोडो बेटा आनेमुंडी हे उंच पर्वत शिखर, दक्षिण भारतातलं उंच पर्वत शिखर आनेमुंडी हे सुद्धा या टेकड्यांमध्येच आहे. त्यानंतर आनेमुंडी जे येतं ते साधारणतः इतक्यात येतं. आनेमुंडी तर हे दक्षिण भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. 2695 मीटर उंची याची येते साधारणतः. त्यानंतर या त्यानंतर आपण येऊया तामिळनाडूकडे. तर तामिळनाडूमध्ये या बाजूला, तर हा जो या ज्या टेकड्या येतात यांना नाव दिलं जातं शेवरी हिल्स. ओके. शेवरी हिल्स. ओके. शेवरी हिल्सच्या वरच्या बाजूने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश बॉर्डरवर या टेकड्या येतात. यांना नाव आहे जावडी हिल्स. ओके. जावडी हिल्स. तर जावडी हिल्सच्या बाजूने लांबच लांब अशा पसरलेल्या आणखी एक टेकड्यांची रांग येते, त्यांना म्हणतात नल्लामला. तर साधारणतः ह्या अशा पसरलेल्या यांना आपण नाव देऊन देऊ इथे नल्ला मल्ला. दिस इज नल्लामल्ला हिल्स. त्यानंतर नल्लामल्ला हिल्स कडून आपण जाऊया ओरिसामध्ये. ओरिसा आणि पश्चिम बंगाल यांच्या बॉर्डरच्या दरम्यान इथे गर्ज हट, त्या गर्ज हट नावाच्या टेकड्या येतात. त्यानंतर छत्तीसगडमध्ये या ठिकाणी रामगड नावाच्या टेकड्या येतात. त्यांना आपण इथे नाव देऊन देऊ रामगड. रामगड. त्यानंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांच्या बॉर्डरवर या साधारणतः एसच्या आकाराच्या टेकड्यांची रांग येते. यांना मायकेल रेंज, ही हिल नाही आहे, या हिल्स नसून या पर्वत रांग आहेत. यांना नाव देऊन देऊ आपण इथे मायकेल. ओके. दिस इज मायकेल रेंज. ओके. मायकेल पर्वतांची रांग. त्यानंतर इथे झारखंडमध्ये राजमहाल टेकड्या येतात. बिहार आणि बिहार आणि झारखंडच्या दरम्यान या राजमहाल टेकड्या. ओके. दिस इज राजमहाल टेकड्या. त्यानंतर आपण नॉर्थ ईस्ट कडे जाऊया. नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याला माहित आहे मेघालयमध्ये गारो, खासी, जैतिया प्रसिद्ध 3 टेकड्या येतात. गारो, त्यानंतर या खासी आणि या जैतिया. ठीक आहे ना, आपण नाव देऊन देऊ गारो, त्यानंतर ही खासी आणि ही जी येते ही जैतिया. गारो, खासी, जैतिया. त्यानंतर गारो, खासी, जैतियाच्या नंतर आसामकडे इथे एक आणखी पर्वतांची रांग आहे, तिचं नाव आहे मिकीर. या बाजूने आपण नाव देऊन देऊ याला मिकीर. त्यानंतर नागालँड मध्ये नागा हिल्स या बाजूने, नंतर या ठिकाणी नागा हिल्स येतात. नागा हिल्स. त्यानंतर मिझोरम मध्ये मिझो हिल्स या बाजूने, मिझो हिल, मिझो हिल्स. त्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये या बाजूने मिश्मी नावाच्या पर्वतरांगा येतात. साधारणतः इथे त्यांचं मिश्मी नावाच्या टेकड्या येतात, या मिश्मी. आणि या बाजूने इथे येतात डाफला. त्यांचं आपण नाव लिहून घेऊ इथे
दिस इज डाफला हिल्स आणि या ज्या आहेत त्या मिशमी हिल. त्यानंतर पतकई बूम या नावाच्या इथे सुद्धा काही प्रमाणात टेकड्या येतात. दिस इज पतकई बूम. ठीक आहे, तर साधारणतः या महत्त्वाच्या त्यानंतर पर्वतरांगा किंवा टेकड्या भारतामध्ये आहे. त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला गुजरातमध्ये या काठेवार पेनिन्सुलामध्ये या ठिकाणी गिरनार पर्वत, ओके, तर हा गिरनार पर्वत इथे आढळतो भारतात. गिरनार पर्वत, या महत्त्वाच्या पर्वतरांगा आपल्याला बघायच्या. त्यानंतर कैमूर रेंज, त्या कैमूरच्या ज्या टेकड्या आहेत त्या या ठिकाणी MP आणि राजस्थान या ठिकाणी पण आढळतात. तर दिस इज कैमूर. त्यानंतर आपण बघूया भारतातल्या काही प्रमुख नद्या ज्या या पर्वतांमधून धावतात. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची जम्मू काश्मीर मधील जी नदी आहे ती म्हणजे सिंधू नदी. तर ही सिंधू नदी साधारणतः आपल्याला राकस सरोवर जे आहे इथे नेपाळच्या दरम्यान जे येतं त्या राकस सरोवरापासून उगम पावते आणि अशी लडाख मार्गे अशी वर जात 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 त्यानंतर इकडे ती पाकिस्तानाकडे वळते. तर ही सिंधू ही अतिशय महत्त्वाची नदी आहे. त्यानंतर सिंधूच्या नंतर येते चिनाब. ओके, चिनाब. त्यानंतर चिनाबला मिळणारी रावी. त्यानंतर हे चिनाबला सिंधूला मिळणारी ही झेलम आहे. त्यानंतर चिनाब, त्यानंतर रावी. ओके, आणि सतलज जी आहे ती साधारणतः इतक्यात उगम पावते आणि थोडीशी पंजाबमध्ये येऊन स्वतंत्रपणे सिंधू नदीला मिळते. ते ही सतलज. त्यानंतर सतलजला हिमाचल मधून येणारी बियास नदी ही सतलजची उपनदी आहे. तर हे बियास, तर साधारणतः आपण यांना आता इथे नाव देऊन देऊ. तर हे झालंय राकस सरोवर. ओके, राकस सरोवर. त्यानंतर ही जी झाली ही सिंधू नदी जी पाकिस्तानात जाते, पुढे अरबी समुद्राला मिळते. त्यानंतर तिला प्रथमतः उत्तरेकडून मिळणारी झेलम. झेलमला पाकिस्तानमध्ये नीलम असे म्हणतात, झेलम. त्यानंतर चिनाब. ओके, तर आपण नाव देऊन देऊ हिला चिनाब. त्यानंतर चिनाबच्या खालच्या बाजूने येणारी नदी रावी आणि ही जी नाव देऊया आपण सतलज. 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 त्यानंतर सतलजची जी उपनदी आहे बियास. आपल्याला माहित आहे की या ठिकाणी भाकरा नांगल डॅम हा भारतातला सगळ्यात मोठा डॅम जो आहे हा सतलज नदीवर इथे बांधलेला आहे. आणि तिथून मग पुढे राजस्थानमध्ये इंदिरा गांधी कॅनल जो आहे तो या बाजूने असा काढला जातो. तसेच इंदिरा गांधी कॅनल. तर हा भाकरा नांगल डॅम कडून निघतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की गंगा कुठून येते. तर ही गंगा जी आहे ही भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम आहे. तर या ठिकाणी साधारणतः उत्तराखंडमध्ये या भागीरथी आणि अलकनंदा या गंगोत्री ग्लेशियर पासून निघतात. तर वरच्या बाजूने जी येते ती भागीरथी आणि खालच्या बाजूने येणारी अलकनंदा. तर यांचा इथे अलकनंदा आणि भागीरथी यांचा संगम होतो देवप्रयाग या ठिकाणी. आणि देवप्रयाग नंतर त्या दोघांच्या कंबाईन जो प्रवाह होतो या प्रवाहाला गंगा असं म्हटलं जाते. तर ही गंगा नदी UP मधून जात जात पुढे नंतर पटना आणि पटना नंतर पुढे ती थोडीशी वेस्ट बेंगाल मधून ती नंतर बांगलादेशमध्ये चालली जाते. तर ही गंगा नदी आहे. पुढे ती पश्चिम बंगालच्या उपसमुद्राला जाऊन मिळते. त्या गंगेला मिळणाऱ्या भरपूरशा उपनद्या आहेत त्या आपण बघूया या ठिकाणी. तर सगळ्यात महत्त्वाची गंगेची उपनदी म्हणजे यमुना. तर ही साधारणतः यमुनोत्री इथूनच उत्तराखंडवरून उगम पावते. नंतर ती दिल्लीमध्ये जाते आणि दिल्लीमधून थोडी समोर जाऊन परत
असं UP मध्ये येते आणि UP नंतर पुढे ती गंगेला जाऊन मिळते. तर ही साधारणतः या ठिकाणी यमुना नदी जी आहे ती ती थोडी मागूनच मिळते. तर या ठिकाणी येऊन ते इतक्यात गंगेला मिळते. तर यमुना आणि गंगा यांचा संगम जो आहे तो अलाहाबाद येथे होतो आपल्याला माहित आहे. तर आता आपण बघूया यमुनेच्या काही उपनद्या. त्यातली महत्त्वाची उपनदी जी आहे ती आहे चंबळ. ती इथे विंध्य पर्वतातून उगम पावते. त्यानंतर केन, बेटवा, सोन या सुद्धा सिंध या सुद्धा यमुनेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. यामध्ये या ठिकाणी मिळणारी बेटवा, त्यानंतर सिंध, त्यानंतर बेटवा, त्यानंतर केन, या सर्व गंगेच्या उपनद्या आहेत. त्या व्यतिरिक्त यमुनेच्या उपनद्या आहेत. त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची उपनदी जी गंगेची दक्षिणेकडून मिळणारी उपनदी आहे, तिचं नाव आहे सोन. तर इथे आपण तिला नाव देऊन देऊ, ही गंगेला मिळते आणि बाकी या बेटवा, केन या ज्या आहे यमुनेला मिळतात. तर हिचं नाव आहे केन. केन. त्यानंतर ही जी आहे ती बेटवा, त्यानंतर ही जी आहे सिंध आणि ही जी आहे ती चंबळ. तर या दक्षिणेकडून मिळणाऱ्या गंगेच्या उपनद्या, त्या व्यतिरिक्त तिला मिळणारी घागरा या बाजूने येते. तर घागरा हा दोन नदींचा कंबाईन म्हणून काली नदी व आय थिंक सारडा नदी, तर अशी कंबाईन होणे घागरा नदी गंगेला मिळते. तर घागरा. त्यानंतर बिहारमधून येणारी कोसी नदी, बिहारमध्ये मिळणारी कोसी नदी ही साधारणतः वरची असे नेपाळमधून येते, तिचं नाव कोसी. त्यानंतर कोसीच्या पश्चिमेकडे या बाजूने भागमती, ठीक आहे, आणि भागमतीच्या पश्चिमेकडे परत या बाजूने गंडक. तर या महत्वाच्या उपनद्या ज्या बिहारमध्ये मिळतात, गंडक. त्यानंतर मधातली जी आहे तिला आपण चेंज करून घेऊ. तर ही जी आहे हिचं नाव आहे भागमती. भागमती. या सुद्धा गंगेला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. त्यानंतर आपण बघूया पुढे गंगा जी आहे ती बांगलादेशमध्ये चालली जाते. त्या व्यतिरिक्त गंगेतून एक निघणारी महत्वाची नदी जी पश्चिम बंगालमध्ये येते, तिचं नाव आहे. पुढे नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर ही महत्वाची नदी जी आहे हुबळी नदी. या व्यतिरिक्त भारतातली आणखी एक महत्वाची नदी ती म्हणजे मानसरोवर. या ठिकाणी मानसरोवरला उगम पावणारी जवळपास मानसरोवरच्या, आणि त्यानंतर ती रिफ्ट व्हॅली मधून पर्वतांमधून वाहत वाहत येऊन पुढे या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये नामच्या बरवा या पर्वत शिखराच्या असे विळखा घेत नंतर ही आसाममध्ये येते आणि आसामच्या मध्यभागात जात जात पुढे नंतर ती या ठिकाणी मेघालयाच्या वरच्या बाजूने या ठिकाणी ती पुढे बांगलादेशला जाऊन मिळते. त्यानंतर बांगलादेशमध्ये ती पुढे गंगेला मिळते आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या संयुक्त संगमाला पद्मा असं म्हटलं जाते. तर या ठिकाणी आपण तिचं नाव देऊया पद्मा. ओके. आणि चायना आणि नेपाळ या बाजूने तिला ब्रह्मपुत्रेला चांगपो या नावाने सुद्धा ओळखलं जाते, हे आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी आपण हिचं नाव देऊया ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा. ओके. या व्यतिरिक्त आता आपण दक्षिण भारताकडे येऊया. तर दक्षिण भारत विंध्य आणि सातपुडा यांच्यामधून वाहणारी महत्वाची नदी जी पश्चिमेकडे मिळते, तर या रिफ्ट व्हॅली मधून वाहते. तर साधारण त्या दोन पर्वतांच्या फटीमधून वाहणारी नर्मदा नदी या ठिकाणी नंतर अरबी समुद्राला मिळते. त्या व्यतिरिक्त अरबी समुद्राला मिळणारी एक महत्वाची नदी म्हणजे इथे MP मधून येणारी नंतर महाराष्ट्रात येणारी तापी नदी. ही सुद्धा एक महत्वाची नदी आहे जी अरबी समुद्राला मिळते. या व्यतिरिक्त महत्वाच्या सर्व नद्या या बंगालच्या उपसागराकडेच जातात. त्यानंतर अजंता पर्वत किंवा अजिंठ्यामधून उगम पावणारी साधारणतः नाशिकच्या जवळपास गोदावरी नदी. तर या ठिकाणी ती अशी नांदेड पासून बाहेर निघते व परत
महाराष्ट्राला अशी टच करत खाली ती पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तर ही गोदावरी नदी. या व्यतिरिक्त कृष्णा नदी, तर ही साधारणतः साताऱ्यापासून अशी निघत निघत कृष्णा त्यानंतर कर्नाटकमध्ये आणि नंतर परत आंध्र प्रदेशामध्ये येऊन मिळते बंगालच्या उपसागराला. तिची एक महत्त्वाची उपनदी आहे भीमा, तर ती अशी वरच्या बाजूने उगम पाहून परत तिला मिळते. तर आपण यांना आता नाव देऊन देऊ पहिले. तर ठीक आहे, दिस इज नर्मदा. त्यानंतर या ठिकाणी तापी, त्यानंतर ही जी होती गोदावरी, गोदावरी, त्यानंतर कृष्णा, त्यानंतर या बाजूने येणारी भीमा नदी. या व्यतिरिक्त पैनगंगा, वैनगंगा, जसे या बाजूने येणारी वैनगंगा जी उत्तरेकडून येऊन गोदावरीला मिळते, तर ही वैनगंगा, आणि या बाजूने येणारी पैनगंगा या एकमेकांना मिळत ह्या पुढे गोदावरीला जाऊन मिळतात. तर ही वैनगंगा, पैनगंगा या दोन आणखी महत्त्वाच्या उपनद्या आहेत गोदावरीच्या. या व्यतिरिक्त दक्षिणेकडील सगळ्यात महत्त्वाची नदी म्हणजे कावेरी नदी. तर ही साधारणतः तामिळनाडू, त्यानंतर केरळ आणि कर्नाटक, तर ही अशी वाहणारी कावेरी नदी. या व्यतिरिक्त आणखी एक दक्षिणेमधली महत्त्वाची नदी म्हणजे वैगई नदी, ही सुद्धा इथे आहे. तिथं कृष्णा नदीला मिळणारी महत्त्वाची नदी म्हणजे या बाजूने कर्नाटकातून येणारी तुंगभद्रा. तर ही तुंगभद्रा नदी तुंगभद्रा, त्यानंतर ही जी आपण आता दाखवलेला कावेरी, ओके, आणि ही जी आहे ती वैगई, ओके. या व्यतिरिक्त आता आपण पश्चिम बंगाल, ओरिसा इकडच्या नद्या बघूया. तर या ठिकाणी येणारी महत्त्वाची नदी हुगळी नदीच्या बाजूची आणि जी झारखंडमधून उगम पावते, त्या छोट्या नागपूर पठारावरून उगम पावणारी जी आहे ती दामोदर नदी. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची नदी म्हणजे सुवर्णरेखा. त्यानंतर ओरिसा मधली महत्त्वाची नदी जी छत्तीसगडच्या पर्वतांमधून उगम पावते आणि या बाजूने येते, तिचं नाव आहे महानदी. तर हिराकुंड प्रोजेक्ट आपण ऐकलंच असेल, तर हिराकुंड प्रोजेक्ट असणारी ही महानदी, ही जी होती ही दामोदर नदी, दामोदर, आणि यानंतर ही जी आहे ती सुवर्णरेखा. ही सुवर्णरेखा. तर या काही महत्त्वाच्या नद्या या बाजूने येतात. त्यानंतर आपण गुजरातमधील महत्त्वाच्या नद्या बघूया. तर या बाजूने अशी राजस्थानकडून येणारी साबरमती नदी, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी वाहणारी माही नदी, त्यानंतर भादर नदी या काठेवार पेनिन्सुला जो म्हणतो आपण, तर ही भादर नदी, तिला आपण इथे नाव देऊन देऊ, ही साबरमती, हिला नाव देऊन देऊ भादर नदी. आणि या व्यतिरिक्त ही जी आहे हिचं नाव आहे माही नदी. ओके. त्यानंतर एक नदी राजस्थान मधली महत्वाची आहे, तर ही साधारणतः हिमालयाच्या शिवालिक आणि या मध्य हिमालयातून उगम पावणारी घग्गर नदी, जी पुढे राजस्थानमध्ये येते आणि लुप्त पावते वाळवंटामध्ये. तर ही एक घग्गर नदी, ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे, घग्गर. ओके. त्यानंतर आपण ब्रह्मपुत्रेच्या काही महत्त्वाच्या उपनद्या बघूया. तर या ठिकाणी
वरच्या बाजूने ब्रह्मपुत्रेला मिळणारी महत्वाची उपनदी म्हणजे मानस. आपण कलर चेंज करून घेऊ. तर ही जी आहे मानस. त्यानंतर टिस्टा ही साधारणतः या ठिकाणी गंगटोक पासून येणारी टिस्टा ही पुढे चालून ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. तर ही टिस्टा रिव्हर हिच्या संदर्भात आपले काही वाद आहेत. बांगलादेश सोबत आपण ऐकलं असेल. तर ही टिस्टा. त्यानंतर ही जी आहे ती मानस. मानस काझीरंगाचा जो एरिया आहे तो हा मानस रिव्हर च्या आजूबाजूचा एरिया असतो. आणि त्यानंतर सनकोश नावाची सुद्धा एक इथे रिव्हर येते, सनकोश. त्यानंतर सुबनसिरी, अरुणाचल प्रदेश मधून येणारी सुबनसिरी, या सुद्धा काही महत्वाच्या उपनद्या ज्या आहेत त्या या ब्रह्मपुत्रेच्या आहेत. तर साधारणतः या सर्व रिव्हर आपल्याला अभ्यासायच्या आहे महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने. पुन्हा एकदा आपण यांच्यावर एक नजर टाकूया. तर ते काराकोरम, कुनलुन, लडाख, पीर पंजाल, शिवालिक, त्यानंतर यांच्यामधून वाहणाऱ्या बियास, सतलज, त्यानंतर सिंधू नदी, झेलम, चिनाब, रावी, सतलज. तर यांचा अभ्यास करण्यासाठी आपण विविध मॅप आणू शकता आणि त्यांचा सराव जर केला तर या लक्षात राहतात. ओके. तर अधिक माहितीसाठी MPSC ऑनलाईन टेस्टला नक्की विजिट करा. किंवा काही सूचना असतील तर त्या कळवा. नक्कीच आम्ही त्यांना आमच्या या पुढच्या कार्यक्रमामध्ये सामील करून घेऊ. धन्यवाद.